कि धर्मेंद्र जी का रेजिग्नेशन की जो मांग सोनम जी कर रहे हैं वो पूरी ताकत से हम सब इंडिया अलायंस की मीटिंग में भी आपकी जो भावना है मैं इंडिया अलायंस की मीटिंग में भी बोलूंगी और रविवार को ऑल पार्टी मीटिंग सरकार ने बुलाई है उसमें भी कहूंगी कि इस बारे में चर्चा होनी चाहिए और निर्णय होना चाहिए, सिर्फ चर्चा नहीं होनी चाहिए। अभी हमारे साथ एनसीपी के बहुत बड़े नेता और मेंबर ऑफ पार्लियामेंट सुप्रिया ताई आई हुई है। ताई मैं मराठी में बोलूंगा थोड़ा क्योंकि हमारे महाराष्ट्र से आए थे। ताई खूप खूप धन्यवाद तुमचं इथे आल्याबद्दल आणि समर्थन दिल्याबद्दल। एक नारा मैं लगाऊंगा बिकॉज हम महाराष्ट्र से आ रहे और इस नारे में किसी को दिक्कत नहीं होगी मुझे पता है। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। नमस्कार। आज हम सब सोनम जी को मिलने उनको सपोर्ट करने आए। टिपके जी ने एक बहुत नई क्रांति की शुरुआत की है, जो कॉकरोच पार्टी की शुरुआत हुई है। मैं तहे दिल से उनकी आभारी हूँ कि देश की युवा के लिए आप एक बहुत अलग तरीके से आज खड़े हुए। लेकिन आज मैं इनको सिर्फ विनती कर रही हूँ और उनके सारे टीम को और सोनम जी को कि सोनम जी हम हाथ जोड़ के आपको विनती कर रहे हैं कि आपका अनशन प्लीज़ बंद कर दीजिए। हम सब आपके साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे और मैं वायदा करती हूँ आपको कि आपकी इच्छा है कि सोमवार को 50 सांसद यहाँ आपके लिए खड़े रहे। हमारी तरफ से एनसीपी के 8 सांसद आपके साथ यहाँ खड़े रहेंगे और हम सब यहाँ आएंगे। और हमारे जो मित्र पक्ष है मैं उनसे भी यहाँ से बात करूँगी। हम सबकी बहन डिम्पल भी यहाँ आई थी, डिम्पल भाभी से बात हो चुकी है, वो यहाँ आ रही है। डीएमके का सपोर्ट है, ममता दीदी जो हमारी सबकी बड़ी बहन है उनका भी सपोर्ट है। तो हम सब सांसद सोमवार को आप निश्चित करें कि कितना बजे हम सबको आना है। हम पूरी ताकत से 20 तारीख को पूरी ताकत से आपके साथ खड़े रहेंगे। लेकिन एक बहन के नाते मैं हाथ जोड़ के सिर्फ एक विनती आपको कर रही हूँ कि भारत को आपकी ज़रूरत है, इस देश को आपकी ज़रूरत है। आप कुछ न कुछ दो निवाले प्लीज़ हमारे लिए खा लीजिए, क्योंकि ऐसा नहीं चलेगा। आप हमारी ये बहुत बड़ी लड़ाई है और ये जो सरकार है, भारत हो या यहाँ हो, मराठी में हमारे यहाँ कहावत है, तुम्हाला मराठी शब्द माहिती है कि अतिशय असंवेदनशील है सरकार है। सरकार की तरफ से एक तो कोई आ सकता था बात करने, एक कोई आ सकता था, पूछते था सोनम भाई क्या हुआ बताइए, हम आगे बात करेंगे। लेकिन ये सरकार किसी से बात नहीं करना चाहती। ऐसे सरकार का हम खंडन करते हैं और ये जो सरकार होनी चाहिए जिसका कोई दिल हो। ये किसी खुद के बच्चों के लिए लड़ा नहीं है, हम सब के बच्चों के लिए ये लड़ाई है। ये नीट की जो परीक्षा है ये युवा के लिए खड़े हैं और मैं उनके सम्मान में सिर्फ इतना कहूँगी कि एनसीपी एसपी आदरणीय पवार साहब और राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का हर कार्यकर्ता, और जहाँ से मैं आती हूँ आपको आनंद होगा सुन के कि जब मैंने डाला कि मैं यहाँ जा रही हूँ, मेरे निर्वाचन क्षेत्र के 100-200 नहीं 1000 लोगों की कमेंट मेरे फेसबुक पे आई, ताई आप आगे बढ़ो, हम आपके और सोनम जी के साथ हैं। इसमें कोई राजनीति नहीं लाना चाहते हम, ये राजनीति का विषय ही नहीं है, ये हमारे बच्चों का विषय है। तो मैं सिर्फ इतना कहना चाहती हूँ कि पूरी ताकत से हम आपके साथ हैं। हमारे पार्टी के नेता हैं अनीश रोज यहाँ आते हैं, इनका ख्याल रखते हैं, ये अनीश का ख्याल रखते हैं। लेकिन ये लड़ाई बहुत लंबी है, हम सबको एक दूसरे को साथ देना पड़ेगा। मी महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेला शब्द देऊ इच्छिते की एक मोठ्या युद्धाची एक छोटी सुरुवात आहे। ही ठिणगी पडली आहे, ह्याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही। आताच सरकारने जागं व्हावं। मी भारत सरकारला विनम्रपणे विनंती करते की या विषयात लक्ष घाला,
याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य युवा पिढी जो पुढचा भारत घडवणार आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने ह्याची तातडीने नोंद घ्यावी अशी आम्ही मागणी करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि आमचे सगळे मित्र पक्ष, सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही विनंती करतोय की माणुसकीच्या नात्याने आपण सोनमजींच्या मागे उभे राहूया. आज आम्ही सगळे फक्त इथे समर्थन करण्यासाठी आलेलो नाही आहे, पण आमची काळजी आहे की तुम्ही जगलं पाहिजे. या राज्याचं खूप मोठं युद्ध आहे. ह्याच्यासाठी सोनमजींना हात जोडून विनंती करते की तुम्ही तुमचं उपोषण सोडून द्या, पण ते पण हट्टी आहेत. त्यांच्या पदरात जोपर्यंत काही पडत नाही तोपर्यंत त्यांचा हट्ट सोडत नाही आहे. त्याच्यामुळे मी भारत सरकारला विनंती करते की कुठेतरी माणुसकी दादा, हर चीज दिमाग से नहीं कोई चीज दिल से भी करनी पडती है. त्यामुळे आपण आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि सोनमजींना जी साथ दिली आहे त्याच्या मी मनापासून कौतुक करते. और सोनम जी, आपके और आपके इस काम को बहुत बहुत शुभकामनाएं देते हुए हम पूरी ताकत से आपके साथ खड़े. इनकलाब, इनकलाब, भारत माता की, भारत माता की. तुम्ही भूमिका मांडलेली आहे की धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याची आम्ही संसदेमध्ये पहिल्याच दिवशी मागणी करू. की 2 मीटिंग इथे जर आंदोलन चाललं असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे की समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजे. एक भावना समाजात, पालकांमध्ये, युवा पिढीमध्ये, आणि इथे एक आंदोलन चाललंय ज्याच्यात धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा मिळाला, नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही. मला असं वाटतं आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत, आमची नैतिक जबाबदारी असते की समाजात ज्या गोष्टी झाल्या त्या संसदेत मांडल्याच पाहिजेत. आणि संसद सुरू व्हायच्या आधी 2 ठिकाणी त्याच्याबद्दल बोलणार आहे. एक तर रविवारी सकाळी एक ऑल पार्टी मीटिंग भारत सरकारने बोलवलेली आहे. त्या भारत सरकारच्या मीटिंगमध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस तो एक अतिशय महत्त्वाचा विषय, त्याचबरोबर शिक्षणाच्या या परीक्षांमध्ये झालेला सावळा गोंधळ आणि राम मंदिरच्या जे काही व्हिडिओज येत आहेत, असे अनेक गंभीर विषय आज देशाच्या समोर आहेत. आणि त्यामुळे त्या दिवशी जी ऑल पार्टी मीटिंग किरण रिजिजूंनी आणि सरकारने बोलवली आहे त्याच्यात हे सगळे विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची बोलून मांडणार आहोत. त्याचबरोबर सोमवारी सकाळी 10 वाजता माननीय खडगेजींनी एक इंडिया अलायन्सची मीटिंग बोलवली आहे. त्याच्यातही मी इथल्या भावना आणि इथली अस्वस्थता, पालकांमधली अस्वस्थता, त्याच्याबद्दल तिथे सविस्तर तिथेही बोलणार. मैम, छात्र आंदोलन को समर्थन करने आप आई हैं. जौहर यूनिवर्सिटी के 38 बिल्डिंगों पर बुलडोजर चलाने की बात हुई है, क्या कुछ कहना चाहेंगे आप इसके बारे में? हम जब सत्र शुरू होगा तब इस बारे में हम पार्लियामेंट में बोलेंगे. आपको लगता है कि सरकार झुकेगी? एक खबर ये आ रही है मैम, बताएगा मैम एक खबर ये आ रही है कि आप लोग एनडीए के संपर्क में हैं, कुछ नेता आप लोगों के मिले, इसमें क्या सच्चाई है? क्या आप लोग एनडीए के साथ जाने वाले हैं? इसके बारे में मुझे तो कुछ नहीं, ना एनडीए ने मुझे फोन किया है ना मैंने एनडीए को फोन किया है. उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याआधी मुख्यमंत्र्यांची भेट होती, त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण दिलं. पण कालची जी भेट झालेली आहे, एक मिनिट, मी स्पष्टीकरण नाही दिलं, मी वास्तव सांगितलं. प्रेस घेतली होती, पण काल पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यामुळे पुन्हा त्याच चर्चा सुरू झाल्या. हे बघा, एक साधारण लोकप्रतिनिधी जे असतात ना ते आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमचे जे मायबाप महाराष्ट्राची आणि देशाची जनता आहे यांची कामं करण्यासाठी आम्ही निवडून येतो. त्याच्यामुळे अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं. आता आम्ही जातो, आम्ही फोटो काढतो, आम्ही ट्विट करतो. जर फोटो ट्विट केले नसते तर तुम्हाला कळलं असतं का आमची भेट झाली. मी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजींना भेटलो. त्याच्यात काय कळलं, एक लोकप्रतिनिधी 1 नेशन 1 इलेक्शनच्या कामासाठी उत्तर प्रदेशमध्ये गेलो. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, सगळ्या पक्षाचे लोक होते. आम्ही जाऊन त्याच्यात भेटलो. एका सशक्त लोकशाहीमध्ये मला खरं सांगा, मंत्री काय गुन्हेगार आहेत का की आम्ही त्यांना भेटू शकत नाही?
कमाल आहे. मराठीमध्ये तुम्ही कॉकरोच जनता पार्टीचं समर्थन वन नेशन वन इलेक्शन और डिलिमिटेशन पर आपका पक्ष है. प्रेस कॉन्फरन्स पहले मराठी में होगा, उसके बाद 5 महिने झाले कुठे आता आम्ही एक कुटुंब म्हणून सावरतोय. त्याच्यामुळे वारंवार त्या जुन्या गोष्टी काढून माझ्या भावाची जी शेवटची इच्छा होती, माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सगळ्यांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती. पण अर्थातच त्या राष्ट्रवादी म्हणजे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती. पण आता तशी काय भावना त्या बाजूने येत नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या विषयाला आम्ही पूर्ण विराम दिला. ज्या दिवशी दादा गेला दिवशी त्या विषयाला जेव्हा कोणी आमच्यातले काही माननीय नेते बोलले आणि समोरच्यांनी सांगितलं की अशी घटना झालीच नाही, आम्हाला प्रचंड दुःख झालं आणि वेदना झाला. एक तर माझा भाऊ गेला होता आणि माझ्या भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न होते, कारण का तो प्रस्ताव माझ्या भावाचा होता. त्याच्यामुळे आमच्याकडून तो विषय त्या दिवशी संपवला. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, त्याच्यामुळे आम्ही आमचा स्वाभिमान आणि आमचा भाऊ आज राहिला नाही, त्याच्यामुळे ठीक आहे. त्याच्यामुळे या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ज्या दिवशी माझा भाऊ गेला आणि माझ्या लक्षात आलं त्यांच्या स्टेटमेंट्सवरून समोरच्यांच्या की त्यांना हे करण्यात दादाची इच्छा पूर्ण करण्यात रास्त नाही, मी पूर्ण विराम ठेवला आणि त्यानंतर आम्ही राज्याच्या आणि देशाच्या सेवेसाठी लागलो. डिलिमिटेशनवरती असा शक्यता वर्तवली जाते की तुमचा पक्ष समर्थन करेल इंडिया. बिल आले, मी परवाच्या दिवशी जर तुम्ही माझी प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल, ऐकली असेल, तर मी परवाही तेच बोललेले, बिलच आलेलं नाही, त्याच्यामुळे चर्चा कशी करणार. कॉकरोच जनता पार्टीला समर्थन द्यायला इंडिया आघाडीकडून उशीर झाला अशी टीका काही लोकांकडून केली जाते, विशेषतः काँग्रेस. लोकशाही आहे, प्रत्येकाला टीका करायचा अधिकार. मैम हिंदी में छोटा सा एक जवाब दे दीजिए. वन नेशन वन इलेक्शन और डिलिमिटेशन का अगर बिल सरकार लाती है तो आप लोग उसका समर्थन करेंगे या क्या? एक तो डिलिमिटेशन का बिल आया ही नहीं है, तो मैं जो बिल देखा ही नहीं उसको कैसे बोल सकूँ. और वन नेशन वन इलेक्शन का JPC चल रही है, उसका भी बिल फाइनल नहीं है, तो जो चीज़ फाइनल ही नहीं उस पर मैं कैसे टिप्पणी कर सकती हूँ. ठीक है, थैंक